आपण साहेबांच्या ब्लड आणि शुगरच्या टेस्ट करून घेऊया. नाही, घाबरायचं काही कारण नाही, जस्ट प्रिकॉशन म्हणून. आणि काही रुटीन चेकअप्स आहेत ते पण करून घेऊ. पण कसं ना आली चक्कर? आठवड्यातून तिसऱ्यांदा झालंय. वयाच्या मानानं जेवढा आराम मिळायला पाहिजे तेवढा माणसाला जर मिळाला नाही तर हे असं होतं. साहेब, यापुढे सगळी दगदग बंद. आता यापुढे फक्त आराम. आणि हो, त्यांचा ताण वाढणार नाही याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नाही, काळजीचं काही कारण नाही, पण तरी पण काही कमी जास्त झालं तर मला लगेच कॉल करा. येऊ मी? येतो साहेब. असं द्या. सूरज, डॉक्टर असणे सोड. या औषध बी घेऊन येतो. विश्रांती घ्या. थँक्यू डॉक्टर. राणा, अरे जेवायचा टाइम आहे. डॉक्टरनं उपाशी नका पाठवू. अहो गेलं ते. म्हणजे गावातच घर आहे त्यांचं, घरी जाऊन जेवत्याल की. आणि हे बघा मामांजी, तुम्ही आता दुसरा कुठला बी विचार मनात आणू नका. डॉक्टरांनी आता काय सांगितलं? पूर्ण आराम करायचा. घर आम्ही सांभाळतो. हे बघा, तुम्ही आता काय बी काळजी न करता आराम करा. हा, चंदे जा बाई, गोदा कसा विचार चहा तयार झाला का? जा जा. चहा? हा जाऊ बाई, जेवणाची वेळ. आबा, मी गोदक्कांना वरण भात करायला सांगितलंय. अरे गोदक्कांवर एकटीवर कशाला भार पाहिजे? आबा, मी जाणार आहे मदतीला, तुम्ही आराम करा. तुम्ही सगळे तुमच्या कामाला जा. उगा माझ्यामुळे कामाचा खोळंबा नको. नाही अबा, अहो मी तुमच्या जवळच थांबणार आहे. पाहिजे तर मी आलटून पलटून थांबू. हो. हा, कसलं ऊन आहे का काय ते? आम्हाच ती बी गरगरल्यासारखंच होतंय. लई दगदग झाल्या बघा आज. तुम्ही उगाच दगदग करून घेऊ नका सावो. तुम्ही जाऊन पडा बरं तुमच्या खोलीत, नाहीतर परत तुमचं डोसकं धरायचं बघा. भय बाई चंदे, आधी ते जमीन मिळवून दिली आणि नंतर ना उन्हात आणाचं मळ्यात. लईच दगदग झाल्या बघ. बरं मामांजी, तुम्ही आता आराम करा. हा, आणि जाऊ बाई,